हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाघे एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. मागच्या वेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसं वापरलं जातं आणि त्याचे कशा प्रकारे सेंटेन्सेस होतात, निगेटिव्ह कसं होतं आणि क्वेश्चन कसे होतात हे सगळं आपण बघितलं तर आज आपण त्याचा पुढचाच म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर कसा होतो ते आज आपण शिकणार आहोत. पास्ट कंटिन्युअस, पास्ट म्हणजे भूतकाळ, कंटिन्युअस म्हणजे चालू. भूतकाळामध्ये एक क्रिया चालू होती हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला त्याचं पहिल्यांदा स्ट्रक्चर बघावं लागतं. तर स्ट्रक्चर म्हणजे सूत्र यू नो व्हेरी वेल, ऑलरेडी आपण 4 टेन्सेस शिकलेले आहेत. वाक्याची सुरुवात कंपल्सरी सब्जेक्टनी होते. ॲज अ सब्जेक्ट वी कॅन टेक नाउन्स अँड प्रोनाउन्स. आता जेव्हा आपल्याला कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे तेव्हा आपल्याला हेल्पिंग वर्ब्स लागणार आहेत आणि आपण घेणार आहे टू बी ची भूतकाळी रूपं वॉज आणि वेअर. वॉज हे सिंग्युलरसाठी आणि वेअर हे प्लुरलसाठी वापरलं जातं. जर तुमचा नाउन किंवा प्रोनाउन सिंग्युलर असेल तर त्याच्यासमोर आपल्याला यूज करायचं आहे वॉज, आणि जर तुमचा नाउन किंवा प्रोनाउन प्लुरल असेल तर आपल्याला यूज करायचं आहे वेअर. हे ऑलरेडी आपण वॉज वेअरच्या सेपरेट टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. आता या हेल्पिंग वर्ब सोबत आपल्याला घ्यायचं आहे वर्ब आयएनजीचा फॉर्म. वर्ब आयएनजी म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप आपल्याला ते यूज करायचं आहे. प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर आपल्याला इथे करायचा आहे वर्ब आयएनजी. जसं की गो असेल तर गोइंग, रन असेल तर रनिंग, ईट असेल तर ईटिंग, टीच असेल तर टीचिंग, टेल असेल तर टेलिंग. असं प्रत्येक क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आपल्याला आयएनजी हा प्रत्यय लावायचा आहे. सो वी गेट द V4. क्रियापदाचं चौथं रूप आपल्याला मिळणार आहे. वाक्य कंप्लीट करण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट, काही ठिकाणी कॉम्प्लिमेंटचा वापर करावा लागणार आहे. फक्त सब्जेक्ट आणि वर्ब घेतला आणि सेंटेन्स कंप्लीट झाला असं होत नाही. सेंटेन्स मोठं करत असताना आपल्याला कर्म आणि पूरक शब्दांची गरज लागणार आहे. त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. आयदर ऑर लिहिलेला आहे, हा किंवा हा. तुमच्या वाक्याच्या लेननुसार, वाक्याच्या गरजेनुसार ह्या गोष्टी तिथं ऍड होणार आहेत आणि कंपल्सरी येणार आहे टाइम. आता क्रिया भूतकाळामध्ये झाली आहे म्हणजे क्रिया ही भूतकाळाची आहे. भूतकाळ म्हणजे झालेल्या गोष्टी आहेत आणि हे तुम्हाला माहीत आहे. मग ती झालेली गोष्ट कधी झालेली आहे हे सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी पास्टमध्ये टाइम हे यूज करायचं आहे. मग तो सिंपल पास्ट असेल, पास्ट कंटिन्युअस असेल, पास्ट परफेक्ट असेल किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल. कोणतेही वाक्य जेव्हा क्रियापदांचा आपण फॉर्म घेणार आहे पास्टमध्ये म्हणजेच क्रिया भूतकाळामध्ये झालेली आहे तर ती कधी झाली, कधी होत होती हे सांगण्यासाठी टाइम यूज करणं गरजेचं आहे. सो ते वाक्य कंप्लीट होणार आहे. मी गेले, मी आले, मी बसत होते ह्याच्याऐवजी मी काल गेले, मी थोड्या वेळापूर्वी बसत होते. हे जेव्हा आपण टाइम यूज करणार आहे त्या वाक्याला पूर्ण सेन्स होणार आहे. सो कोणताही पास्ट टेन्स सेंटेन्स असेल की आपल्याला टाइम यूज करायचा आहे आणि तो सुद्धा पास्ट मधला यूज करायचा. जसे की काल, परवा, 2 दिवसापूर्वी, मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात, मागच्या वर्षी, 1999ला, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रविवारी, जून मध्ये, असे वेगवेगळ्या प्रकारचे टाइम आपल्याला काय करायचे यूज करायचे. त्याचा अर्थ काय होणार आहे तर करत होतो किंवा करत होते. हे जे वर्ब आयएनजी आहे त्याचा अर्थ होणार आहे करत, जे आपण ऑलरेडी फॉर्म्स ऑफ वर्ब मध्ये बघितले. जे 6 फॉर्म्स ऑफ आपण वर्ब बघितले त्याच्यामध्ये आपण वर्ब आयएनजी बघितलेला आहे आणि जेव्हा जेव्हा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो त्याचा अर्थ करत. गो, गोइंग, जाणे, जात, कम, कमिंग, येणे, येत. तसंच क्रियापदाला आयएनजी म्हणजे करत असा शब्द होणार आहे आणि वॉज वेअर म्हणजे होता, होती, होते हा त्याचा अर्थ होणार आहे. म्हणजे वॉज वेअर प्लस वर्ब आयएनजी म्हणजेच करत होतो, करत होते या अर्थाने. नाउ विल सी सम एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स मध्ये आपण बघणार आहे की ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि टाइम जेव्हा आपण सगळ्या गोष्टी यूज करणार आहे सब्जेक्ट सोबत जेव्हा हेल्पिंग वर्ब आयएनजी येणार तर एक सेन्स कसा सेंटेन्स मध्ये तयार होतो ते बघूया. सोनल वॉज वॉटरिंग द प्लांट्स ॲट मॉर्निंग. आता सोनल काय आहे, एक वचनी आहे, सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर ते काय आहे, तुमचं नाव आहे. प्रोनाउनच्या ऐवजी नाउन घेतलेलं आहे. एक वचन असल्यामुळे वॉज घेतलेला आहे. वॉटर म्हणजे पाणी आपल्याला माहिती आहे पण वॉटर हे क्रियापद सुद्धा म्हणून वापरलं जातं. सो वॉटरिंग, वॉज वॉटरिंग, पाणी देत होते या अर्थाने. सोनल वॉज वॉटरिंग द प्लांट्स ॲट मॉर्निंग. ह्याच्यामध्ये वॉज वॉटरिंग हा मेन पार्ट आहे सेंटेन्सचा आणि ॲट मॉर्निंग हे आहे टाइम. सोनल सकाळी झाडांना पाणी घालत किंवा देत होती. आता करत या अर्थाने घालत किंवा देत या अर्थाने वापरलेला आहे आणि वॉज वेअर असल्यामुळे आपण होता, होती, होते घेतो. सो इथं वॉज आहे सो होती. करत होती तसंच पाणी देत होती, पाणी घालत होती या अर्थाने त्याचा वापर केलेला आहे. झिगझॅग केलेला जो शब्द आहे तो टाइम मध्ये गेलेला आहे. त्याच्यानंतर द प्लांट हे ऑब्जेक्ट मध्ये गेलेला आहे. वर्ब आयएनजी साठी आपण वॉटरचं वॉटरिंग केलेलं आहे. वॉज वेअर मधला वॉज घेतला कारण सोनल ही एक वचनी आहे. सो
सोनर सकाळी झाडांना पाणी दे तेव्हा घालत होते. वी वेर रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर इन थर्ड पिरियड. वी अनेक वचन असल्यामुळे आपण वेर हा शब्द घेतलेला आहे. रीड क्रियापद आहे, त्याला ING चा फॉर्म लावलेला आहे. आणि कधी तर तिसऱ्या तासाला. सो आम्ही तिसऱ्या तासाला इंग्रजी वर्तमानपत्र वाचत होतो. वाचत म्हणजेच काय आहे, करत झालं, वाचत वेअर साठी आपण घेतलेला आहे होतो. वी वेर रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर लाऊडली इन द थर्ड पिरियड. Our neighbors were fighting at midnight. Our neighbors अनेक वचन आहे त्यामुळे अगेन वेअर घेतलेला आहे. फाईट क्रियापद आहे, त्याला ING लावलेला आहे. फायटिंग झालं आणि कधी तर ॲट मिडनाईट, मध्यरात्री आमचे शेजारचे भांडत होते किंवा भांडण करत होते. करत म्हणजेच भांडत आणि वॉयर साठी घेतलेला आपण होते. त्यामध्ये DMart was offering 7% discount during festival season. DMart एक वचन असल्यामुळे वॉज यूज केलेला आहे. ऑफर क्रियापद आहे, त्याला ING प्रत्यय लावलेला आहे. कधी तर ड्युरिंग फेस्टिवल सीझन. सणा समारंभाच्या दरम्यान DMart 60% सूट देत होतं. ऑफर म्हणजे देणे आणि ऑफरिंगचं झालं ते वॉजचा अर्थ झाला होता होती. सो सणा समारंभादरम्यान DMart 60% सूट देत होतं. I was waiting for bus at 7:30 AM. I एक वचन असल्यामुळे was यूज केलेला आहे. वेट क्रियापद आहे, त्याला ING प्रत्यय लावला. कधी तर सकाळी 7:30 वाजता. सकाळी 7:30 वाजता मी बसची वाट बघत किंवा पाहत होते. बघण्याची पाहण्याची क्रिया चालू आहे म्हणून आपण तिथे त हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल काय आहे, कंटिन्युअस टेन्स म्हणजे क्रिया चालू असण्याची क्रिया आहे. पण कधी तर भूतकाळामध्ये, जसे की मी करण्याची क्रिया चालू आहे म्हणून करत होते, बघण्याची क्रिया चालू होती म्हणून बघत होते, लिहिण्याची क्रिया चालू होती म्हणून लिहित होते, वाचण्याची क्रिया चालू आहे म्हणून वाचत होते, पळण्याची क्रिया आहे म्हणून पळत होते, खात होते, पीत होते, जात होते, येत होते, वाचत होते, बसत होते, झोपत होते, त्याच्यानंतर पाणी घालत होते, त्याच्यानंतर मदत करत होते. हे सगळं करत होते या अर्थाने आपल्याला यूज करायचं आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये खूप इझी आहे. पास्टचे फॉर्म घ्यायचे टू बीचे, जे की वॉज वेअर आहे. एक वचनसाठी वॉज आणि एक वचनसाठी वेअर. आणि ऑफकोर्स जेव्हा जेव्हा टू बीची रूपं येत असतात त्याच्यानंतर एकतरी ऑब्जेक्ट येतो किंवा क्रियापदाला INGचं रूप येतं. आणि कंटिन्युअस टेन्स जिथं जिथं आपल्याला दिसतो तिथं तिथं कंपल्सरी क्रियापदाचा ING म्हणजेच V4 म्हणजेच वर्ब प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर केला जातो. सो दिस इज फॉर टुडे. भरपूर साऱ्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा. मेन जे काय आहे या वाक्यामध्ये ते आहे हेल्पिंग वर्ब आणि वर्ब ING. त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम ऍड करायचा आहे. तुमचा कोण सब्जेक्ट आहे, नाउन आहे का प्रोनाउन आहे, एक वचन आहे का अनेक वचन आहे, त्याप्रमाणे आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचे. आणि ऑफकोर्स प्रत्येक वाक्यामध्ये न चुकता क्रियापदाला INGचा यूज करायचा आहे. म्हणजे तुमचं ते सेंटेन्स काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. सेंटेन्सला वेट येण्यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे भूतकाळामधलं टाइम. सो भरपूर साऱ्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा. कमीत कमी एक 25, 50, 100 एक टार्गेट ठेवूनच बसा की मला एवढे सेंटेन्सेस करायचे आहेत. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त सेंटेन्सेस कराल तरच ते लक्षात राहणार आहे. 1-2 सेंटेन्सेस केल्यानंतर कन्सेप्ट क्लिअर होत नाही. जेव्हा तुम्ही आजूबाजूला बघता किंवा काल मी काय केलं ते आठवला, मागच्या रविवारी मी काय करत होते ते आठवा आणि मग लिहून काढा. फक्त कंटिन्युअस टेन्समध्ये ते सेंटेन्सेस कसे होतात, काय चेंजेस होतात ते तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, ऑब्झर्व करू शकता. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.